आपल्या सगळ्यांचं स्वागत। 16 मार्चला होऊ घातलेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातून 7 जण हे राज्यसभेवर जातील। आता ते 7 जण कोण असणार यावर राजकीय वर्तुळात गरमागरम सध्या चर्चा होतीये। विधानसभेतल्या संख्याबळानुसार महायुतीचे 6 जण हे निवडून येणार आहेत हे मात्र नक्की आहे। मात्र महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांच्या आमदारांची बेरीज केल्यानंतरही त्यांना एकच खासदार निवडून येणार आहे। त्यामुळे शरद पवार, फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी आणि रजनी पाटील या चौघांच्या जागी आता कोणत्या पक्षाच्या कुणाची वर्णी लागणार यावरून महाविकास आघाडीत 3 तिघाडा झालाय असं म्हणावं लागेल। ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी शरद पवारांचंच नाव पुढे करून उदारपणा दाखवला खरा, मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते पक्षप्रमुखांचे पुत्र आदित्य ठाकरे या जागेवरचा दावा काही सोडायला तयार नाहीत। आता प्रश्नानिमित्तानं असा निर्माण होतोय की राज्यसभेवर शरद पवारांना पाठवण्यासाठी आग्रही असलेल्या संजय राऊतांचा सूर आदित्य ठाकरेंमुळे बदलला आहे का आणि ते त्यांच्यामुळे बॅकफुटवर आलेत का असे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेत। ठाकरेंच्या शिवसेनेतील हा गोंधळ पाहून तुम्हाला काय वाटतं? भाजपनं ही संधी सोडली असेल? ठाकरेंच्या आणि राऊतांच्या बदललेल्या भूमिकेवरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरेंच्या सेनेवर निशाणा साधलाय। ऐकूया संजय राऊत आणि नवनाथ बन काय म्हणाले ते। आमदारांची एकत्र बैठक घेणं, नेत्यांनी चर्चा करणं, या गोष्टी ओघानं आल्या आणि या निवडणुकीची तयारी फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीची तयारी सुरू आहे। कारण साधारण 36 जागा रिकाम्या होत्या देशभरामध्ये। महाराष्ट्रात 7 जागा आहेत। 6 जागा निवडून आणणं इतकं बळ महायुतीकडे आहे आणि एका जागेवरती आम्ही निर्णय घेऊ सगळे मिळून, एवढंच मी सांगू शकतो। राज्यसभेच्या 7व्या जागासाठी शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदींना दूर करण्याचं काम संजय राऊत यांनी धूर्तपणे केलेलं आहे। संजय राऊत यांना माहिती आहे की प्रियंका चतुर्वेदींना पुन्हा एकदा राज्यसभेला संधी मिळाली तर पुढच्या वेळेला संजय राऊत यांचा पत्ता कट होईल। प्रियंका चतुर्वेदी या आदित्य ठाकरे यांच्या गटातल्या आहेत आणि आदित्य ठाकरेंच्या गटाला दूर ठेवण्याचं काम या निमित्ताने संजय राऊत यांनी अतिशय धूर्तपणे केलेलं आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे। या जागेसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट ठाकरेंच्या सेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यासाठी एक प्रकारचं आवाहनच दिलं। ऐकूया काय मागणी केलेली आहे सकपाळ आणि वडेट्टीवार यांनी। नाव कोणाचं येऊ द्यात, आम्हाला पवारसाहेबांचं आलं काय काय आलं काय तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आणि आम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी मिळावी असं आमच्या सगळ्या आमदारांचं मत आहे। त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली। आज मी चर्चा केली। आमच्या सगळे आमदार किंवा आमचे नेते आहेत, सिनियर आमदार आहेत, वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा झाली। त्यामधून उद्धव साहेबांनी राज्य विधान परिषद घ्यावी आणि राज्यसभा काँग्रेसला मिळावी। उद्या नॅशनल पॉलिटिक्समध्ये काँग्रेसला राज्यसभेमध्ये संख्याबळ आवश्यक आहे अशी एकूण आमच्या लोकांची भावना आहे। या संदर्भात अंतिम निर्णय हा हायकमांडचा असणार आहे। जरी आमची भावना असली तरी तो निर्णय तो हायकमांड घेतील, जो काही निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय त्यांनी घेतल्यानंतर त्यावर अंमलबजावणी होईल। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धवजींनी पुन्हा सभागृहामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जावं आणि राज्यसभा जी आहे या राज्यसभेमध्ये काँग्रेसला त्यांनी संधी द्यावी अशा प्रकारची आमची विनंती ही उभाटाला आणि पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला या दोन्ही पक्षांना आहे। राज्यसभेमध्ये आमचे विरोधी पक्ष नेते, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब हे राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्या सभागृहामध्ये काँग्रेसची ताकद ही वाढवण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे काँग्रेसला आम्हाला संधी ही राज्यसभेत मिळावी अशी काँग्रेस पक्षाची आमची असणारी भूमिका आहे।